हाय या जेवण करायला कशा आहात तुम्ही. तर एक गोष्ट आठवली, चला म्हणलं तुम्हाला कोणाकोणासोबत अशी शेअर झालेली आहेत. तर दीदीला सांगत होते मी, माझ्या आजोबा असं लोणचं आणि भाकरीला लोणचं ओसून द्यायचे आणि खायला द्यायचे आणि लय भारी लागायचं. आता चपाती आहे ना, चपाती आता म्हणते ना काय हे काय 72च्या काळातले आहेत का, तुम्ही काही पण म्हणा, पण चपाती महिन्यातून एकदा नाही तर दोनदा व्हायची आमच्या परिस्थितीनुसार सांगते. आणि रोज भाकरी असायची आहे ना दिदी, माझ्या ह्याच्यात तेच होतं आणि दिदीच्या ह्याच्यात पण तेच आहे ना. आणि कधी तर चपाती केली ना, लेकरं चहा चपाती खायचे, परिस्थितीनुसार असतं, परिस्थितीचं सांगते मी तुम्हाला. आणि आता रोज चपाती आहे तर असं वाटतं आज भाकरी केल्या असत्या तर बरं झालं असतं, चपाती खायला केली. तर बघा, मिरच्याचं लोणचं खारोनी उरलं होतं, मिरच्याचं याचं लोणचं जे आंबट पाणी उरलेलं असतं ना, त्यात मिरची टाकायची, एवढं छान लागतं. आणि ते काढून घेतले आणि त्याच्यात मिरची टाकली, तव्यावरलं बेसन, थोडीशी भाजी, ह्याच्या संगच कसं पण असलं ना माणूस खातं का नाही सांगा. सगळ्यांचे डबे ते देऊन गेले आणि एवढं खायला हे केलं. तर ते बोलता बोलता आठवलं, तर दीदी म्हणते तू काय सांगती, आमच्या टायमाला तसंच होतं, शाळेत जाताना आम्ही कधीतरी बाई चपात्या करायची, मग आम्ही ते चहा चपात्या खायचो. असं कोणी कोणी खाल्लं सांगा बरं नक्की.